गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी, कारण त्यातच गंमत खरी. मंडळी, संकट कितीही मोठं असू द्या, विवंचना कितीही असू द्या, पण एकदा का विघ्नहर्त्याची कृपा झाली की कुठलंही संकट, कुठलीही विवंचना तुम्हाला सतावू शकत नाही. म्हणून विघ्नहर्त्याची कृपा महत्वाची. पण त्यासाठी काय करायचंय? गणेश चतुर्थी येते, गणपती बाप्पाचं तुमच्या घरी आगमन होणार आहे आणि या 10 दिवसांमध्ये करायचा आहे फक्त एक उपाय, गणेश स्तोत्राचं पठण. कसं करायचं, कधी करायचं, किती वेळा करायचं आणि काय आहे गणेश स्तोत्राचं नेमकं महत्त्व, काय चमत्कार हे गणेश स्तोत्र म्हटल्याने आपल्या आयुष्यात घडतात, हे स्तोत्र कसं म्हणायचं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया अगदी थोडक्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, फेसबुकवरनं बघत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. जर तुम्हाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद हवा असेल तर नियमितपणे संकटनाशक गणेश स्तोत्र पठण करायला सांगितलं जातं. हे स्तोत्र गणपतीला अत्यंत प्रिय आहे. या स्तोत्राचं पठण केल्यानं दुःख सगळी दूर होतात, बिघडलेली कामं होऊ लागतात, सगळी विघ्न दूर होतात. पण हे स्तोत्र कसं म्हणायचं? गणपतीचं हे स्तोत्र श्री गणेशाला केलेली सगळ्यात गोड विनवणी आहे. हे स्तोत्र नारद मुनींनी रचलेलं असून नारद पुराणातून घेण्यात आलंय. याचा मराठी अनुवाद श्रीधर स्वामींनी केलाय. या स्तोत्रात गणपतीची 12 नावं असून आणि स्तोत्राच्या शेवटी पठण करणाऱ्याला काय लाभ मिळणार आहेत ते सुद्धा सांगण्यात आलंय. सगळ्यात आधी गणपतीची पूजा करून घ्या. आपली इच्छा सांगून संकल्प सोडा. म्हणजे ज्या कारणासाठी तुम्ही हे स्तोत्र पठण करत आहात ते कारण सांगून किंवा ती इच्छा बोलून ती पूर्ण व्हावी अशी विनंती गणपती बाप्पाजवळ करा आणि ताम्हणात पाणी सोडा. पूर्वेकडे तोंड करून बसा, आरामदायक स्थितीमध्ये बसा. त्याचबरोबर 1 ग्लास पाणी घेऊन त्यात अगरबत्तीची विभूती पडेल, अर्थात अगरबत्तीची राख पडेल अशा पद्धतीने अगरबत्ती लावा. श्री गणपती स्तोत्राचा जप करा आणि स्तोत्र म्हणून झाल्यावर गणेशाची आरती करा. आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न की हे स्तोत्र किती वेळा म्हणायचं? 11 वेळा हे स्तोत्र तुम्हाला म्हणायचंय. ज्या दिवशी गणपती बाप्पा बसले त्या दिवसापासून सुरू करा आणि अनंत चतुर्दशी पर्यंत रोज 11 वेळा हे स्तोत्र म्हणा. त्यानंतर ते विभूती पडलेलं पाणी थोडंसं प्रसाद म्हणून तुम्ही घ्या आणि घरातल्यांनाही द्या. गणपती स्तोत्र पठण करण्याचे फायदे काय काय? सगळ्यात महत्वाचं, तुमचा आर्थिक प्रश्न सुटेल, सुख, समृद्धी आणि वैभवाची प्राप्ती होईल. हे स्तोत्र पठण केल्याने तुमचं मन अशांत असेल तर मनशांती सुद्धा मिळते. आयुष्यातून तसंच मनातून वाईट गोष्टी निघून जातात. हे स्तोत्र वाचल्याने जीवन निरोगी आणि समृद्ध होतं. या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये सांगण्यात आलंय की जो कोणी 6 महिने रोज या स्तोत्राचं पठण करतो त्याचे सर्व त्रास, सर्व अडचणी नष्ट होतात. हे स्तोत्र वाचल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींवर मार्ग निघतो. म्हणूनच याला संकटनाशनम स्तोत्र असंही म्हणतात. आता लक्षात घ्या, तुम्ही गणपतीत ही सेवा सुरू करत आहात, म्हणजे गणेश चतुर्थीच्या पासून तुम्ही सुरू करत आहात अनंत चतुर्दशी पर्यंत. म्हणून तुम्हाला हे 11 वेळा म्हणायचं आहे. पण जर तुम्ही गणेश चतुर्थीपासून सुरू करून पुढे सलग 6 महिने म्हणणार असाल तर एकदा म्हणलं तरी चालेल. पण मग न चुकता नियमितपणे एकदा रोज म्हणायचं आहे. आणि 6 महिने म्हणत असताना फक्त स्त्रियांनी अडचणीचे 4 दिवस सोडून द्यायचे. इतर वेळी मात्र रोज हे स्तोत्र म्हणायचे. आता संकटनाशन स्तोत्र म्हणजे नक्की कोणत्या स्तोत्राबद्दल मी बोलते? कारण बऱ्याच जणांचा गोंधळ होतो. अथर्वशीर्ष कोणतं आहे, गणेश स्तोत्र कोणतं आहे? तर अथर्वशीर्ष वेगळं आणि गणेश स्तोत्र वेगळं. गणेश स्तोत्र ज्याबद्दल हा व्हिडिओ आहे त्या स्तोत्राच्या पहिल्या 2 ओळी मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावास स्मरे नित्यम आयुष कामार्थ सिद्धये. या गणेश स्तोत्राच्या पहिल्या 2 ओळी आहेत. विशेष मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे स्तोत्र पठण केलं जातं. संकटाचा नाश व्हावा म्हणूनही या स्तोत्राचं पठण केलं जातं. तुम्ही खरोखरच संकटात असाल तर ह्या संकटनाशन स्तोत्राचा अनुभव घेऊन बघा. गणेश चतुर्थीपासून हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करा. गणपतीच्या बाबतीत अनेक गोष्टी प्रचलित आहेत, मात्र काही गोष्टी गणपती बाप्पाला अजिबात आवडत नाही. अजिबात म्हणजे अजिबात नाही. आणि त्या आपल्याला माहीत असायला हव्या आणि त्या टाळण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. गणपती ही वैश्विक आणि वैदिक देवता आहे. गणपती हा गणनायक आहे, विघ्नहर्ता आहे, विद्यांचा देव आहे, योग्यांचे ध्यान आहे, तो ओंकार स्वरूप आहे. गणपती हा समाज संघटक आहे आणि सामाजिक दृष्टीने विश्वव्यापी आहे. अशा या गणपती रायाला काही गोष्टी मात्र अजिबात आवडत नाही. कोणत्याही व्यक्तीने या गोष्टींचा त्याग केला नाही तर गणपती अत्यंत क्रोधित होतो. विघ्नहर्ता असलेला गणपती अशा व्यक्तींना धडा शिकवल्याशिवाय राहत नाही अशी मान्यता असल्याचंही सांगितलं जातं. पुराणात या संदर्भात काही दाखले दिले जातात. गणपतीला न आवडणाऱ्या गोष्टींचा त्याग केल्यास गणपतीची शाश्वत कृपा
आणि शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात असंही म्हटलं जातं. गणपती बाप्पाला जी गोष्ट आवडत नाही त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट येते अहंकार. गणरायाला अहंकार अजिबात आवडत नाही. गणपतीचे शुभ आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतील तर आपल्यातील अहंकार प्रथम संपुष्टात आणला पाहिजे. विष्णूंचे अवतार मानल्या गेलेल्या चिरंजीव परशुराम यांनाही एकदा अहंकाराने ग्रासले. गणपती बाप्पाने परशुरामांचा अहंकार संपुष्टात आणला. ब्रह्मवैवर्त पुराणात या संदर्भात कथा आढळते. महादेवांची भेट घेण्यासाठी परशुराम कैलासावर गेले होते. गणपतीने त्यांना रोखले. महादेवांची आज्ञा प्राप्त होत नाही तोपर्यंत आपणास पुढे जाऊ देऊ शकत नाही असं गणपतीने सांगितलं. गणपती ऐकत नाही म्हटल्यावर परशुरामांचा क्रोध अनावर झाला आणि ते युद्धाला उभे राहिले. गणपतीने परशुरामांना मोठे आव्हान दिले. परशुरामांनी आपल्या परशुने गणपतीवर जोरदार प्रहार केला आणि यातच गणपतीचा एक दंत निखळला. तेव्हापासून गणपती एकदंत नावाने ओळखला जातो. परशुरामांच्या अहंकाराचा समाचार घेण्यासाठी गणपतीने परिस्थिती युद्धापर्यंत नेली असे सार या कथेत सांगितले जाते. गर्वाचं घर खाली ही शिकवण कुबेराला सुद्धा मिळाली गणरायाकडून. गर्वाचं घर खाली असं म्हटलं जातं. गणपतीने कुबेरांना धडा शिकवण्यासाठी त्यांचा खजिनाच रिकामा केला. एकदा कुबेरांना त्यांच्या खजिन्याचा प्रचंड गर्व झाला. वैभव ऐश्वर्याचा दिखावा करण्यासाठी त्यांनी महादेवांना भोजनाचं निमंत्रण दिलं. माझ्याऐवजी गणपती येईल असं महादेवांनी सांगितलं. गणेश मूषकाला घेऊन कुबेरांकडे गेला. गणपतीने कुबेरांनी केलेली सर्व पक्वान्न लगेच फस्त केली आणि याशिवाय त्यांच्याकडे असलेल्या वस्तूही गिळंकृत करायला लागले. शेवटी घाबरून कुबेर पार्वती देवीला शरण गेले. पार्वतीने कुबेरांजवळ गणपतीला खाण्यासाठी एक मोदक पाठवला. एक मोदक खाताच गणपती बाप्पाचं पोट एकदम भरलं. तेव्हा एका बालकाला पोटभर जेवण देऊ शकत नाही तर तुमच्या ऐश्वर्याचा वैभवाचा काय फायदा असे खडे बोल गणपतीने कुबेराला सुनावले. या एका वाक्यामुळे कुबेरांचा सगळा गर्व गळून पडला. कुबेराने क्षमा याचना केल्यावर गणपतीने त्यांचे वैभव त्यांना परत केले. मंडळी, काही व्यक्तींवर गणरायाची कृपा कधीच होत नाही. कोणत्या आहेत त्या व्यक्ती? जी व्यक्ती दुसऱ्यांना त्रास देते, कष्ट देते, अशा व्यक्तींवर गणपतीची कधीच कृपा होत नाही. गणपतीने मूषकासूर नामक दैत्याला धडा शिकवला. मूषकासूर खूपच उपद्रवी होता. सर्वसामान्य नागरिकांपासून ते साधू संतांपर्यंत तो सगळ्यांना त्रास देत होता. मूषकासुराच्या त्रासाला कंटाळून शेवटी सर्व साधूंनी गणरायाकडे धाव घेतली. गणपतीला शरण जाऊन त्यांनी त्यांची व्यथा मांडली. गणपतीने मूषकासुराला चांगलाच धडा शिकवला आणि आपलं वाहन म्हणून निवडलं. इतकंच नाही तर त्याच्या सगळ्या शक्तींचाही क्षय केला. अतिमोहात आणि प्रलोभनात पडलेलं सुद्धा गणपती बाप्पाला आवडत नाही. उपासना, आराधना, नामस्मरण या माध्यमातून गणेशाचे शुभ आशीर्वाद प्राप्त करू इच्छिणाऱ्यांनी कोणत्याही मोहात आणि प्रलोभनात पडू नये असं सांगितलं जातं. तर मंडळी, या होत्या त्या गोष्टी ज्या गणपती बाप्पाला अजिबात आवडत नाही. तुमच्या घरी गणरायाचं आगमन होत असेल तर या गोष्टींपासून तुम्ही सुद्धा दूर राहा, म्हणजे गणरायाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर होईल. गणपती बाप्पा मोरया. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.